कल्पना करा, जर तुमच्या घराजवळचा रिक्षावाला नसेल तर, त्याचं कुटुंब उपाशी असेल तर, त्याच्या मुलांचं शिक्षण थांबलं असेल तर आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल तर. आज नाशिकमध्ये हजारो रिक्षावाले आपल्या कुटुंबाचं भविष्य या फक्त रिक्षावर चालवत आहेत. घराचा EMI, गाडीचा EMI, मुलांचं शिक्षण, घर खर्च हे सर्व रिक्षाच्या मीटरवर अवलंबून आहे. रिक्षा जर थांबली तर त्याचं संपूर्ण आयुष्य थांबतं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बाईक टॅक्सीला मंजुरी दिलेली आहे. यामुळे बाईकवाल्यांना रोजगार तर मिळेल, पण जे पूर्वापासून रिक्षा चालवत आहेत तर त्यांचा व्यवसाय धोक्यात येईल. बाईकवाल्यांसाठी आधीपासूनच झेप्टो असेल, झोमॅटो आहे, स्विगी आहे, अशा प्रकारचे डिलिव्हरी पार्टनर अजून सुद्धा उपलब्ध आहेत, जिथे त्यांना चांगल्या संधी मिळतात. त्यामुळे जर प्रवासी वाहतूक मिळाली नाही तर त्यांचा रोजगार संपत नाही. पण रिक्षावाल्यांसाठी रिक्षा हा फक्त एकमेवच व्यवसाय आहे. जर बाईक टॅक्सी आल्या तर त्यांच्या हातातून पूर्णपणे रोजगार निघून जाईल. नवीन रोजगार निर्माण करणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे जुना रोजगार संपुष्टात आणणे हे योग्य नाही. या संदर्भात नाशिकमधील नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की बाईक टॅक्सीवर प्रतिबंध घालावा. तुम्ही हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की एक रोजगार बंद करून दुसरा रोजगार तयार करणे हे योग्य आहे का. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून सर्व रिक्षा चालक जागृत होतील आणि त्या लोकांना पण या गोष्टीचं महत्त्व समजेल. चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका.